विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी सांगली, मिरज, तासगाव या वेगवेगळ्या महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, त्याची या ठिकाणी 31 डिसेंबर रोजी पेपर जे होणार आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत. संपूर्ण हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे संपूर्ण माहिती सांगणार आहे. लिंक वगैरे कुठे भेटेल सर्व माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 30 ते 35 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जीएमसी आहे आणि सर्व या ठिकाणी 10 ते 12 जीएमसीच्या जाहिराती आलेल्या आहेत. बाकी या ठिकाणी 20 ते 22 जाहिराती येणे बाकी आहे वेगवेगळ्या जीएमसीच्या. त्या सर्व या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये आलेल्या बघायला भेटतील. काही जीएमसी आणि जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये येतील. त्यासाठी या ठिकाणी सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. जीएमसीसाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व भेटणार आहे. या नोट्स मार्फत कोणत्याही जीएमसी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही 200 पैकी 175 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतात. सर्व नोट्स ज्या असणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे आणि प्रत्येक विषयाची नोट्स ही 250 ते 300 पानांची असणार आहे. सर्वात महत्त्वाचे असते हे सामान्य ज्ञान. याच्यामध्ये 3500 ते 4000 वन लाइनर प्रश्न भेटतील आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटून जातील वन लाइनर स्वरूपामध्ये आणि एकदम टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार भेटणार आहे. कारण गट ड च्या सर्व जीएमसी कडून टीसीएस आयबीपीएस कडूनच ही पदे भरली जाणार आहेत. आता महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याकडे जे या ठिकाणी नोट्स आहेत ना, याची किंमत सर्व विषय असल्यामुळे याची नोट्सची किंमत 449 ठेवली होती. परंतु आपण नेहमीच या नोट्स ऑफरमध्येच देत असतो. फक्त 149 मध्ये. ज्याही विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी खाली दिलेला हा नंबर आहे. त्याच्यावरती 149चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून जीएमसी पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. फक्त सांगली जीएमसी साठी नाही तर येणाऱ्या सर्व सरळ सेवा आणि इतर सर्व भरतींसाठी या नोट्स तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहेत. आता हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, लिंक कोठे भेटेल हे मी तुम्हाला इथे सांगून घेतो. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथे सांगतो, की या ठिकाणी आपला जो जीएमसी पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्ही जॉइन करायचा आहे. जीएमसी पदभरतीचा आपला जो स्पेशल टेलिग्राम आहे, जॉइन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगली, मिरज, तासगाव यांचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी एक लिंक भेटेल. त्या लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती असा इंटरफेस तुमच्यासमोर इथे ओपन होईल. इथे जर बघितलं तर हॉल तिकीट काल आलेले आहेत. 24 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकत आहात. ठीक आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. आता हे पेज मी लॅपटॉपवरती ओपन केले आहे त्याच्यामुळे हे पेज इथे एक दिसत आहे आणि इथे एक पेज दिसत आहे. तुमच्याकडे मोबाईलवरती असं दिसणार नाही. तुमचं हे एकच पेज एका मोबाईलवरती ओपन होईल आणि त्याच्या खाली हे दुसरे जे पेज आहे, हे दुसरे पेज त्याच्या खाली ओपन होईल. ठीक आहे. ते मेन हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं पेज आहे. ठीक आहे. आता इथं झूम आउट करून मी तुम्हाला इथे दाखवून घेतो. बघू शकता. आता ते कसं टाकायचं आहे, इथं जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, ठीक आहे. जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो तुम्ही इथे टाका. त्याच्यानंतर इथे पासवर्ड तुम्ही टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर वगैरे जो असेल तो इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथे तुमचा पासवर्ड टाका. आता पासवर्ड काही विद्यार्थी विसरून जातात, तर पासवर्ड कसा आता रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या जी फॉर्म भरण्याची प्रिंट आहे त्याच्यावरती बघायला भेटेल आणि पासवर्ड जर विसरले असेल, तर एखाद्याची जन्मतारीख असेल, जन्मतारखेवरती तो पासवर्ड तुम्ही इथे टाकू शकतात. कसा टाकू शकतात ते तुम्हाला इथे सांगतो. आता माझी जन्मतारीख आहे 6/3/97. आता 6 कसा लिहिणार मी याच्यामध्ये 6 जर लिहायचा असेल, तर 6 कसा लिहिणार? तर एक आकडे माझी जन्मतारीख आहे त्याच्यामुळे पुढे 06 लावणार. 06 लावणार आणि या ठिकाणी डॅश देणार. डॅश देणार, ठीक आहे. डॅश असा देणार आणि त्याच्यानंतर महिना लिहिणार. महिना लिहिणार. महिना या ठिकाणी 2 आकडे असेल, समजा 12 असेल. इथं 12 माझे 6/12 आहे. तर 12 असे लिहिणार. परंतु एक आकडे असेल तर कसे लिहायचे मी तुम्हाला सांगितले. आणि साल 1998-97 जे असेल, तर ते या ठिकाणी जे 1997 असेल तर पुढं डॅश देऊन प्रत्येकमध्ये डॅश द्यायचा आहे. जन्मतारीख टाकली, डॅश द्या. महिना टाकायचा असेल तर असा मध्ये डॅश द्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर साल जे कसं टाकायचं 1997, 1998 जर असेल, तर फक्त 97, 98, 2000 असे जे असेल तेवढंच टाकायचं आहे.
आता इथे मी माझी या ठिकाणी रोल नंबर टाकून घेतो. पासवर्ड असेल तो टाकतो किंवा पासवर्ड नसेल तर जन्मतारीख टाकतो आणि संपूर्ण जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे जशाचा तसा इथे टाकून घेतो. कॅप्चा टाकून घेतो आणि लॉग इन या बटनावरती इथे क्लिक करतो. ठीक आहे. इथं लॉग इन करण्याच्या अगोदर इथं वरती तुम्हाला मराठीमध्ये हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे किंवा इंग्लिशमध्ये ते सर्वात पहिल्यांदा इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकता लॉग इन केल्याच्या नंतर लगेच तुमचं हॉल तिकीट इथे ओपन झालेलं बघायला भेटेल. इथं कडेला तुमच्या या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम वगैरे तारीख वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं नाव वगैरे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. कॅटेगरी वगैरे इथे दिलेले आहे. पोस्ट कोड वगैरे दिलेला आहे. पासवर्ड देखील इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे तर तुमचा एक्झाम सेंटरचा ॲड्रेस तो दिलेला आहे. फोटो वगैरे इथे दिलेले आहे. आता या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी डायरेक्टली इथं क्लिक टू प्रिंटचा नावाचा जो ऑप्शन आहे, इथून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या.